सुनील मनातल्या मनात आक्रंदत होता. मनातल्या मनात म्हणत होता, "घात केलास र बाबा तू. खरंच घात केलास. तुला काहीच कसं नाही वाटलं मला एकट्याला सोडून जाताना. अरे आई गेली काही नाही वाटलं. ते दुःख पचवलं. का पचवलं? फक्त तुझ्यासाठी. तुझ्यासाठी दुःख दाबलं. कारण मला माहिती होतं आईमुळं माझ्यापेक्षा तुला लय वेदना झाल्यात. खूप मोठा आघात झालाय तुझ्यावर. पण तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी सहन केलं ते. आता तूच माझा आधार होता की. एखादा भाऊ असता, एखादी बहीण असती, तर एकमेकाच्या आधारानं जगलो असतो. पण आता कुणाचा आधार घेऊ र? सांग ना, कसा जगू सांग? अरे तुला हसवत-हसवत जगवायचं असं ठरवलं होतं मी. शेवटी खोटं-खोटं हसून गेलास होय माझ्या समाधानासाठी. अरे मरण देवाच्या हातात असलं ना, तरी जगणं आपल्या हातात आहे ना. मग जगायचं होतं की रे आणखीन 2-4 वर्ष. काय बिघडलं असतं सांग की सांग? अबोली त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती. "भैय्या, भैय्या सुन ना." "गप ग तू." सुनील रागावला तिच्यावर. खरंच बहीण भावाचं नातं जोडलं होतं, तर कशाला पळून जात होती गं? म्हणे मी तुझी बहीण. अगं तू इथं असती ना, तर माझा बाबा इतक्या लवकर मिळाला नसता. सुनीलला आता सगळं असह्य झालं होतं. त्याचं ऊर भरून आलं होतं. तो रडत-रडत बोलत होता. "अगं मी शाळेत जायचो, तर दिवसभर उपाशी राहायचा त्यो. कोण होतं सांग ना त्याला इथं खाऊ घालायला?" गुडघ्यात मुंडकं घालून तो रडायला लागला. काही काळानं त्यांनी मान वर केली आणि रागात अबोलीला म्हणाला, "अगं आता कशाला थांबली तू? जा की तुला कुठं जायचंय तिथं जा." यावर स्तब्धता, शांतता पसरली. आता कुठे अबोलीला सुनीलच्या बोलण्यानं एकटेपणा जाणवायला लागला. "अगं जा की जा, तुला कुठं जायचंय तिथं जा, जा." तिने हळू आवाजात विचारलं, "कुठं जाऊ?" "अगं जिथं जात होती तिथं जा, जा इथनं." वातावरण तंग होतं पण शांत झालेलं होतं. अबोलीने आता ओठ उघडले. ती जाण्यासाठी दाराजवळ आली आणि म्हणाली, "मी जिच्यासाठी जात होते ना, 4 दिवस झाले ती मेली." सगळे अवाक होऊन तिच्याकडे बघायला लागले. अबोली बोलती झाली, आता ती बोलायला लागली. "बिचारी लय चांगली होती. मी कोण, कोणाची, कुठली, काहीच माहिती नव्हतं तिला. मुकी होती बिचारी. तिने मला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं. मी मोठी झाले आणि ती म्हातारी झाली. जख्खड म्हातारी. चालता बी येत नव्हतं तिला. दिसाय बी कमी झालतं. एका जागेवर बसून होती. मग तिला घास तुकडा घालणं माझ्यावर आलं का नाही?" अबोली तिचं सगळं करत होती. ती कुठेही गेली तरी अबोलीचा जीव लागायचा. अबोली तिच्याकडे जायचीच. जे मिळालं असेल ते नेऊन तिला खायला घालायची. ती भुके वाचून माराय नको म्हणून वाटेल तिथं भीक मागायची. कुणाचं मडं चाललेलं दिसलं तर त्याच्या मागं मागं जायचं, विसाव्याची ठेवलेली भाकर उचलायची आणि ती म्हातारीला खाऊ घालायची. ती भाकरी खाऊन दोघींना झालं काही नाही मात्र. माझी जबाबदारी होती ती मी पार पाडत होते. थंडी पडली. त्या थंडीत सकाळी सकाळी उठणं म्हणजे स्वतःचं रक्त गोठवून घेणं, एवढी थंडी. तिच्या अंगावरची गोधडी अंगावर टाकली. म्हातारीला आवाज देत होते, पण म्हातारी काही आवाज देईना. अबोली तशीच बाहेर पडली. म्हातारीला भूक लागली असन म्हणून एकानं दिलेला पाव घेऊन आली. म्हातारीला आवाज दिला आणि बघती तर म्हातारीच्या नाकातोंडावर माशांचा घोळका. तोंड वासलेलं. अबोलीने म्हातारीला उठवायचा प्रयत्न केला, पण तिच्या लक्षात आलं का म्हातारी हे जग सोडून गेली.
आबोली जोर जोरात आजी आजी म्हणून ओरडायला लागली, रडायला लागली. बाजूनी जाणाऱ्या येणाऱ्यांनी बघितलं. कुणीतरी कळवलं. तासाभरात म्युन्सिपाल्टीची गाडी आली, म्हातारीला घेऊन गेली. पुलाखालची ती जागा सुनसान पडली. तसा बऱ्याच जणांचा सातबारा पुलाखाली झालेला. महिनोन-महिने, वर्षानुवर्ष ती जागा त्यांचीच होती. ते कुठेही गेले तरी त्या जागेवर अतिक्रमण कोणी करणार नव्हतं. पण आता ती जागा मला उदास वाटायला लागली. मग मी इकडं आले. मसनवटात आल्यावर समजलं बाबा गेला. आता कुठं जाणार? मई म्हातारी गेली, बाबा गेला. भाऊ आहे त्यो बी म्हणतोय जा इथनं. कुठं जाऊ? ती गहिवरली. खळाखळा डोळ्यातनं पाणी बाहेर येत होतं. तिने सगळं वातावरणच सुन्न करून टाकलं. आत्ता सगळ्यांच्या लक्षात आलं की ती परत परत इथे येऊन निघून का जात होती. रस्त्यावर फिरून हात पसरून भीक मागून पोट भरणारी पोर नव्हती ती फक्त, तर एका अपंग असहाय्य वृद्ध म्हातारीचा सांभाळ करणारा एक आधार होती ती. उड्डाणपुलाच्या खाली वास्तव्य करणारी अजाण पोरगी. तिच्यातली मानवता, प्रेम, दया, दुसऱ्याबद्दलची कणव, अपंग, निराश्रित, गरीब असणाऱ्या लोकांचा प्रतिपाळ करणारी एक एकाकी छोटी संस्थाच होती ती, जी उड्डाणपुलाखाली नांदत होती. जे महालात अनुभवायला मिळत नाही ना, ते उड्डाणपुलाच्या खाली अनुभवायला मिळतं. आश्रय, सहारा, प्रेम, मानवता त्या उत्तुंग असलेल्या इमारतीमध्ये मिळत नाही, ती या पुलाखालच्या जागेमध्ये दिसते. किती एकोप्यानं राहतात ते लोक. एखाद दिवशी तिथलं कोणी दिसलं नाही तर हुरहुरल्यागत वाट बघत त्याची काळजी करतात. ही त्या पुलाखालची माणुसकीनं भरलेली माणसं. कुठं जाऊ? अस्पष्ट शब्द पुन्हा आबोलीच्या ओठावर आले आणि ती निघाली. तोच बनामावशी म्हणाली, अरे कुठं जाईन बाबा ती? मी जाईन कुठेतरी. परत भेटन एखादी म्हातारी. ती मरुस्तवर राहीन तिच्याजवळ आणि म्हातारी राहीन माझ्याजवळ. ती मेली म्हणजे पुढं आहे ते चालू. असं म्हणून ती निघाली. गालावरचे ओघळ पुसले, दाराबाहेर एक पाऊल ठेवलं. तेवढ्यात बनूमावशी म्हणाली, अगं पोरी कुठं चालली तू? ते काय माहिती नाही. पाहिजे तर नेन तिथं जाईल. अबोली गलते गात्र होऊन म्हणाली, अगं थांब बाया इथंच, बाया थांब इथंच. कुठं चालली तू? बनूमावशी अगं तिला तिकडची सवय लागली. इथं नाही थांबणार ती. माझी सख्खी बहीण असती ना तर ती थांबली असती इथं. सुनील नमत्या स्वरात बोलला. होय, मग कशाला दिसभर धुंडाळत होता रे तिला? हा, कशाला धुंडाळत होता तिला? तो भेटला, त्यांनी सांगितलं मला तू धुंडाळतो म्हणून. खरंय मावशी तुमचं. मला बी त्यो भेटला, त्यांनीच मला सांगितलं का हा धुंडाळतोय मला, म्हणून तुझा ठेपा घेतला आणि म्हातारीला टाकून धावत आले. धावत आले तुझ्या शाळेत. तेव्हा तू साहेबासारखा बोलत होता त्या वाट्यावर उभा राहून. तेव्हा वर ये म्हणालास. सख्खी बहीण नाही ना मी, मग कशाला त्या वेळेला मिठी मारून रडत होता रे? ती गहीवरून बोलायला लागली. आता खऱ्या अर्थानं आबोलीची व्यथा कळाली. सगळे ऐकून थक्क झाले. आता जाते मी, पण मी कुठं जरी असले ना तरी भाऊबीजेला येईन मी. आबोली म्हणाली, हे बघ कुठं बी जाणार नाही तू. तू थांब इथंच. बना मावशी, तिला आत आण बरं. तशी ती मागे फिरली आणि म्हणाली, अरे भैया तूच तर म्हणला ना हेतून जा. बाबा गेला एका वाटेनं, मी जाते दुसऱ्या वाटेनं. हे बघ आबोली, इकडे ये. इकडे ये माझ्याजवळ. भैया म्हणतीन तू, मग इकडे ये. अगं बाबा गेला हे खरं आहे, आणि तू पण मला सोडून चालली का? थांब इथंच. राहू दोघं बहीण भाऊ एक विचारानं.
तुझा आधार मला, माझा आधार तुला. असं म्हणताच ती मागे फिरली, त्याच्या जवळ गेली, त्याच्या गळ्यात पडून रडायला लागली. रणजीनं हे सगळं बघितलं, ऐकलं, तिलाही राहवलं नाही, तिघेही रडायला लागले. सुनीलला तिचा आधार मिळाला, त्याला बहीण मिळाली. आता त्याच्या आयुष्यातलं दुसरं पर्व सुरू झालं. 10 दिवस त्याला डांबून ठेवल्यासारखं झालं. 10 दिवस माणसांची ये-जा चालू होती. रंजू, तिचा सासरा 10 दिवस तिथेच होते. 10व्याची तयारी झाली, सगळा गाळीतळ झाडून आला होता. गौतम चहाची टपरी बंद ठेवून आला होता. झोपडपट्टीतल्या सगळ्यांनी कामाला सुट्टी घेतली होती. निवद बोनं झालं. पक्षी आले, निवदावरचा भात फस्त करून गेले. कावळा शिवला, कावळा शिवला. कावळ्याने काहीही आढेवेढे घेतले नाहीत. सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. सुनीलची चंपी केली होती, सतत डोक्यावरनं हात फिरवायचा. त्याच्याबरोबर श्रीकांतनंही डोकी केली. आता वेळ आली फडकं उतरवायची. गणा, दौलती, सदा, शिरपा आणि झोपडपट्टीतल्या बऱ्याच जणांनी टोपी उपरणं आणली होती, पण रणजीने आबोलीला ड्रेस आणला होता, तो तिला दिला. अचानक मालविका मॅडम समोर दिसल्या. त्यांनीही सुनीलला कपडे, आबोलीला ड्रेस आणला होता. मालविका मॅडमकडे बघून सुनील रडत होता. मॅडमनी त्याची समजूत काढली. देखो सुनील, अब रोने का नहीं, धीरज रखो. पिताजी याद आएंगे ही, मगर तुमको धीरज रख के चलना होगा, ठीक है? मॅडमनी त्याला धीर दिला. मॅडम बोलत असताना सगळे आजूबाजूला उभं राहून शांतपणे ऐकत होते. मालविका मॅडम मागे फिरणार, तोच माध्यमिकचे मुख्याध्यापक, कॉलेजचे प्रिन्सिपल, ITIचे जाधव सर, इतर शिक्षक वृंदांसह तिथे आले. सगळ्यांनी सुनीलचं सांत्वन केलं. जाताना काही भेटवस्तू त्याला देऊन गेले. जाधव सरांनी त्याला जवळ घेतलं आणि म्हणाले, आता शिक्षणाची वाट मोकळी झाली आहे. सगळी जबाबदारी संपली आहे. संस्था तुझं सगळं बघतीच आहे. आता एकही दिवस इथून पुढे ॲब्सेंट राहायचं नाही, कारण तुझा अभ्यास खूप मागे राहिला आहे. मन लावून अभ्यास कर, यश तुझ्या हातात आहे. 2-3 दिवसांनी शाळेत ये. त्याला समजून सांगितलं आणि सगळे मार्गस्थ झाले. 13व्या दिवशी घर मोकळं झालं. सुनील आबोलीशिवाय आता घरात कोणीच नव्हतं. तशी झोपडपट्टीतली माणसं माणुसकीची. ती माणसं सुनीलला, आबोलीला कधी दूर करणार नव्हती. गणा, श्रीकांत, रंजू तिघांनी त्याला त्यांच्या संगती येण्यासाठी आग्रह केला, पण सुनीलने नकार दिला. आबोली माझी जबाबदारी आहे, ती जबाबदारी मला पार पाडावीच लागेल. मी तिला असं वाऱ्यावर सोडून येऊ शकणार नाही, स्पष्ट सांगितली त्यांनी, आणि अखेर ते नाराज होऊन निघून गेले. जवळजवळ महिनाभर त्यांना बाहेरून जेवण यायचं. 13व्या दिवसानंतर सुनील शाळेत जायला लागला. सर त्याला खूप जीव लावायचे, त्याची अडीअडचण समजावून घ्यायचे. 1 महिन्यानंतर सगळ्या शिक्षक स्टाफनी सुनील पुढे एक प्रस्ताव मांडला. त्यांनी संस्थेच्या हॉस्टेलमध्ये येऊन राहावं, अनाथ म्हणून त्याला प्राधान्य दिलं जाईल. त्यालाही ते पटलं, पण त्याने निर्णय मात्र दिला नाही. तो शांत बसला होता. सगळे त्याच्या निर्णयाची वाट बघत होते. त्याच्यासाठी शिक्षकांचा निर्णय योग्य होता, त्याच्या हिताचा होता. बराच वेळ तो शांत बसला होता. जाधव सरांनी पुन्हा त्याला विचारलं, सुनील तुझा निर्णय काय आहे? विचार कसला करतोयस तू? तसंही आता तुला मागे पुढे कोणी नाही आहे. इथे येऊन राहिलास तर तू सुखी होशील, तुझं कल्याण होईल, तुझा अभ्यास होईल, तुझी प्रगती होईल. डोक्याच्या मूळ धरत असलेल्या केसांवरनं हात फिरवता फिरवता सुनील म्हणाला, नाही सर, मी घरूनच येऊन जाऊन करीन. माझी काहीच अडचण नाही आहे. सकाळ दुपारचं जेवण इथे होतं, रात्रीचं होऊन जाईल. अरे पण सुनील, तुला इथे राहायला काय अडचण आहे? सर, अडचण म्हणाल तर खूप मोठी आहे. माझी बहीण, माझी जबाबदारी आहे. ती जबाबदारी मी नाकारू नाही शकत. अरे ती कुठे तुझी सख्खी बहीण आहे? आणि ती तुझ्याजवळ राहील हे कशावरनं? एका सरांनी त्याला विचारलं. त्यावर सुनील म्हणाला, सर, रक्त गोठलं जातं, प्रेम नाही गोठलं जात. याच मानलेल्या नात्यात स्नेह, भाव, भावना, दया, प्रेम, जिव्हाळा, ओढ खचाखच भरलेलं असतं सर.
सर, हे नातं सहजासहजी नाही तुटत आणि तीच खरी नाती आहेत. ती मला सांभाळायची आहेत, ती मला तुटू द्यायची नाही आहेत. सर, मला स्वतःच्या सामर्थ्यावर जगायला आवडेल. मी जगीन, तिलाही जगवीन. आयुष्याच्या वाटेवर चालताना चटके बसायला लागले ना सर, तर तुमची सावली आहेच की माझ्यासाठी. मी उभा राहीन तुमच्या सावलीला सर. अरे बाळा, तू अजून लहान आहेस, कोवळा आहेस. संघर्षमय जीवन जगायला तुला पोक्त व्हावं लागेल तेव्हा कुठे. सर, खरं बोलताय तुम्ही. मला तोच अनुभव घ्यायचा आहे सर. फार दिवसापासनं, माझी आई गेल्यापासनं मी अनुभवतोय. एक सांगू का सर? हा संघर्ष आहे ना, हा संघर्ष माणसाला खंबीर बनवतो सर. आलेल्या प्रत्येक संकटाशी लढायला शिकवतो आणि जो संघर्ष करतो, तो टिकतो, तो यशस्वी होतो. अरे, एवढं बोलायला कुठे शिकलास तू? सर, ही आमची झोपडपट्टी आहे ना. ही झोपडपट्टी असं वेगळं विद्यापीठ आहे सर. ही झोपडपट्टी तिथं राहणाऱ्याला बरंच काही शिकवती, कणखर बनवती. सर, तिथं वेदनालय आहेत, त्या तुम्ही नाही सहन करू शकणार सर. म्हणजे सॉरी सर, मी जास्त बोलतोय, पण हे मी नाही बोलत सर. ही आम्हा झोपडपट्टीवासियांची वेदना बोलते. कारण सर, इथंच खरं संघर्षमयी जीवन बघायला मिळतं. इथंच जगायला मिळतं आणि जीवन अनुभवायला बी मिळतं. हे ऐकून सगळेच थक्क झाले. प्रिन्सिपॉलने विचारलं, "आम्ही तुझ्यासाठी काय करू शकतो? म्हणजे आम्हाला ते करता येईल." "थँक यू सर. आपण माझ्यासाठी एवढं करताय. माझ्यावर इतकं मोठं प्रेम दाखवताय. हेच किती मोठे उपकार आहेत सर. एकच मागतो, तुमची सावली सदैव राहू द्या." मालविका मॅडम म्हणाल्या, "अरे बडा नेक और स्वाभिमानी लड़का है रे तू. देखो कैसी-कैसी क्या-क्या बातें कर रहा है. सर, सर बहुत आगे जाएगा ये लड़का, अगर इसे सपोर्ट मिला तो." "हाँ, आपकी बातों में सच है मालविका मैडम. इसकी बातों में बहुत दम है. हमें भी खामोश कर दिया इस बच्चे ने. सुनील बेटा, खूप शिक, खूप मोठा हो. तुला मोठं झालेलं बघायचं आहे आम्हाला. आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील. आमचा सपोर्ट तुला नक्कीच मिळेल." "सर, मी जाऊ का आता? म्हणजे माझी बहीण माझी वाट बघत असेल सर." परवानगी घेऊन सुनील तिथनं निघाला. सुट्टीचा दिवस असल्यामुळे मालविका मॅडम जरा उशिराच उठल्या. सूर्याची किरणं खिडकीच्या तावदानातून स्पष्ट दिसत होती. काच बाजूला सरकवली आणि दूधवाल्याचा आवाज आला, "दूध." मॅडम पटकन किचनमध्ये गेल्या. दुधाचं पातेलं आणलं, दार उघडलं. दार उघडल्या उघडल्या बाहेरची थंडी आत शिरली. बाहेर गारठा खूप होता. समोर वर्तमानपत्र पडली होती. महाराष्ट्र न्यूज, न्यूज इंडिया, मल्याळम वार्ताफल. रोज दरवाजाच्या ग्रिलमध्ये अडकवलेली न्यूजपेपर्स आज खाली पडली होती. पेपर टेबलवर नेऊन ठेवले, दूध जाळीमध्ये ठेवलं, गिझर लावला. सारंग आणि राधिकाला आवाज दिला. दोघे एकाच आवाजात उठले, पटापटा आवरायला लागले. तोपर्यंत मालविका स्वतःचं आवरत होती. थंडीमुळे दारं खिडक्या बंद केलेल्या होत्या. राधा टॉयलेटमध्ये, सारंग परसदारी गेला होता आणि दारावरची बेल वाजली. मालविका केसांना टॉवेल गुंडाळत बाहेर आली. दरवाजा उघडला. मावशी आल्या होत्या. मावशींनी रात्रीचं खरकटं काढलं. धुणी, भांडी, फरशी आवरत आलं होतं. तोपर्यंत दूध तापवावं म्हणून जाळीतनं दुधाचं पातेलं काढता काढता ते हातातनं निसटलं, खाली पडलं. "अरे अरे अरे, ये क्या हो गया? मावशी मावशी जल्दी आओ." मावशी आल्या. "अरे मैडम, ये कैसे गिर गया?" "अरे हो गया सो हो गया, चलो कपडा मारो." खाली फरशीवर सांडलेलं दूध मांजर चाटत होती. "मैडम मैं फड़का मारती हूँ, ये मनी दूध पी रही है ना, पीने दो उसको." "अरे नहीं नहीं, नीचे गिरा हुआ दूध है वो, उसे मत पीने दो." मावशीने कपडा मारला, पोछा आणला, फरशी पुसून घेतली. मॅडमनं दूधवाल्याला फोन केला. थोड्या वेळात तो परत दूध घेऊन आला. मॅडमनं दूध गॅसवर गरम करायला ठेवलं. तोपर्यंत सारंग, राधा फ्रेश झाले. ग्लास स्लो होता तरी दूध उतू गेलं. "अरे क्या हो रहा है ये मावशी?" "बाया, आता काय झालं कोणाला माहिती." जवळ येऊन बघितलं तर दूध उतू गेलेलं होतं.
मावशीने विचारलं, मॅडम कुछ टेंशन है क्या? नहीं मौसी, ऐसा तो कुछ नहीं, चलो होता है कभी कभी। सारंग को दूध दो और तुम्हारे हाथ से अच्छी चाय बनाओ, ठीक है? तोपर्यंत मालविकानं केस झटकले, सुकवले. मावशीने ट्रेमध्ये चहा आणला, टिपॉयवर ट्रे ठेवला. समोरच्या सोफा सेटवर मालविका आरामात बसली. पेपर वाचायला सुरुवात केली. ठळक ठळक बातम्यांवर नजर फिरवताना चहाच्या कपाकडे हात नेला, पण अंदाज न आल्यानं तिचा हात कपाला लागला. कप सरकला, फरशीवर पडला, फुटला. आता मालविका सांडलेल्या चहाकडे, फुटलेल्या कपाकडे बघत होती. अर्ध्या तासात ही तिसरी घटना होती. हातातल्या पेपरची घडी घातली, ठेवून दिला, सोफ्यातनं उठली, मावशींकडे गेली. मौसी सॉरी, आज तुमको ज़्यादा तकलीफ दे रही हूं मैं. क्या हो गया मॅडम? आव इधर मैं दिखाती. ती आणि मावशी बैठकीत आल्या. समोर बघतात तर, आता बाया, अहो हे कसं झालं? काय झालं मॅडम? कुछ समझ में नहीं आ रहा मौसी. अनजाने में ये कैसा और क्यों हो रहा है आज? ठीक है मैडम, मैं दूसरा चाय बनाती. मेरे सामने बैठ के तो आप चाय पियो, ठीक है? मावशीने दुसरा चहा करून आणला. अभी मेरे सामने पियो. तिने कप ओठाला लावला. चहा गरम होता, ओठाला चटका बसला. तिने परत कप खाली ठेवला. तोपर्यंत मावशीने फरशी पुसली. मॅडम, चाय थोडी ठंडी होने दो, आराम से पियो आप. मालविकानं चहा संपवला, पेपर वाचत बसली. मल्याळम वार्ताकल हातात घेतला, वाचायला लागली. पानं उलगडत होती. तिसऱ्या पानावरची बातमी आणि फोटो बघितला आणि तिला धक्काच बसला. तिच्या तोंडातून मोठ्यांदा आवाज निघाला, एंटी डायव्ह में. माय गॉड, सारंग. राधा, सारंग घाईघाईनं तिच्याकडे आले. मम्मा क्या होगा? मौसी को बुलाव. मावशी आल्या. काय झालं मॅडम? मौसी, सुबह से जो हो रहा था ना, दूध गिर गया, उबलने से नीचे गिर गया, चाय का कप फिसल कर टूट गया, लिप्स दर्द हो गया, ये सब क्यों और कैसे हुआ मालूम है? बोलता बोलता मॅडमच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. मौसी, जिसके नाम का सिंदूर मैं लगाती थी, वो चला गया. डेथ हो गई उसकी. हे ऐकलं आणि मावशींना धक्काच बसला. पण मालविकावर व्हावा तितका परिणाम झालेला नव्हता. ती हळूच थोडी नर्वस झाली. तिने त्याच्यावर प्रेम केलं होतं. अजूनही त्याच्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात होतं. 6 वर्ष बरोबर होती ती. कधी एक दिवस सुद्धा माहेरी किंवा बहिणीकडे गेली नाही. रघुवेंद्र आणि मालविका दोघंच. तो खूप प्रेम करायचा तिच्यावर. काही वेळा तिच्यावर रागवला तरी पुन्हा पश्चात्ताप करत होता. तिला प्रेमानं समजवत होता. असेच एक दिवस दोघे हॉटेलमध्ये डिनरला गेले. ती नको म्हणत होती. त्याचा आग्रह म्हणून गेली. मावशी, आम्ही दोघंही असे होतो ना की एकमेकांना नाराज करायचं नाही, समजून घ्यायचं हे ठरलेलं. मावशी, त्या दिवशी आम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो. त्यांनी मला विचारलं, क्या खाना है? मी म्हटलं, जो चाहे वो मंगवा लो. त्यांनी मेनू कार्ड माझ्यापुढे सरकवलं. मी मेनू कार्ड वाचत होते. व्हेज मेनू बघत होते. तोपर्यंत मसाला पापड आली. हळूहळू त्याची चव चाखत होतो. त्यांनी हळूच त्याची चेअर माझ्याजवळ सरकवली आणि कानाजवळ येऊन म्हणाला, मालविका, आज जरा अलग मेनू मंगवाएंगे? मान लेना, आज तू भी मेरे साथ खाएगी मेरी पसंद का मेनू. ओह, तुम्हारी पसंद का? और वो मेरे पसंद का ना हो तो? आज थोड़ा अलग. ठीक है, दे दो ऑर्डर. लेकिन तुम खाओगी? ऐसे क्यों पूछ रहे हो? ऐसा क्या है? प्रॉमिस करो. अच्छा बाबा, मंजूर है बस. वेटरला त्याने ऑर्डर दिली. बांज मसाला, पनीर टिक्का कबाबदार और बिरयानी. अरे ये क्या ऑर्डर कर दी तुमने? नॉनवेज है ये, मैं नहीं खाऊंगी. मैंने आप तुम्हें पूछा था, तुम हाँ बोली थी. नहीं बाबा, मैं नहीं. आप नॉनवेज खाते हो? छी. अरे कभी कभी खाता हूँ. वेटर ट्रे घेऊन आला. त्याने टेबलवर ठेवला. वेटर बाजूला उभा राहिला. नहीं नहीं रघुवेन, मैं नहीं खाऊंगी, मैंने कभी खाया नहीं है. अरे अभी टेस्ट करो, अच्छा लगता है. कंपनी दो यार. त्याच्या लाघवी बोलण्यानं मी घायाळ झाले. नाईलाज झाला. मी चाखत माखत खायला सुरुवात केली. चव चांगली होती, पण खावंसं वाटत नव्हतं. आणि तोही असा होता की मी घास घेतल्याशिवाय तो घास घेत नव्हता.
त्याच्या प्रेमाखातर मन मारून जेवले मी. बिल देऊन बाहेर पडलो. बडीशेप तोंडात घातली. गाडी पार्किंगला होती म्हणून मी पुढे रोडवर आले. तो माझ्या पुढेच होता. समोरून एक बाईक वेगात आली. तो माझ्या अंगावर येणार तोच रघुनं मला जोरात लोटलं. मी पडले. पुढे तीच बाईक एका कारवर जाऊन आदळली. तो बाईकवाला बेशुद्ध पडला. रघुनी मला उठवलं. मी घाबरले होते. अचानक आलेलं संकट अगदी कानावरनं गेलं. रघु एकसारखा माझ्याकडे बघत होता. त्याने विचारलं, लगा तो नाही ना, बच गई है तो आज. पण माझ्यापेक्षा तो घाबरला होता. आम्ही कारमध्ये बसलो. हळूहळू गाडी चालवत होता तो. घाबरला होता. त्याला धैर्य राहिलं नव्हतं गाडी चालवायचं. माझ्यासाठी खूप हळवा होता तो. रात्रभर झोपला नाही. मी सहज त्याच्याकडे बघितलं. त्याचे डोळे भरले होते. मी विचारलं, क्या हो गया, आंखें क्यों भर आई? असं म्हणताच त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणाली, मालविका, मैं तुझे खोना नहीं चाहता. मैं बहुत प्यार करता हूं तुमसे. अगर आज तुझे कुछ हो जाता ना तो मैं. असं म्हणून त्यांनी मला घट्ट आवळून धरलं. रात्रभर त्याच्या कुशीतनं मला वेगळं केलं नाही. खरंच रात्रभर झोपला नाही तो त्या दिवशी. माझ्यासाठी तो खूप चांगला होता, पण त्याचं कर्म चांगलं नव्हतं. तो जे करत होता ते अत्यंत वाईट होतं. मुलींचा व्यापार. मला समजल्यापासून मी सावध झाले. पण त्याच मार्गाने त्याचा घात केलाय. मर्डर झालाय त्याचा. 4 दिवसांनंतर पोलिसांना कळालं ते. पोलिसांनी तपास लावला. त्याच्या खिशातलं आयडेंटिटी कार्ड त्याची ओळख करून देणारं होतं म्हणून इंडिया टुडे आणि मल्याळम वार्ताकलवर त्याच्या फोटोसकट बातमी छापून आली आहे. मालविका दोन्ही हातानं डोकं धरून रडायला लागली. बहुत गलत किया, बहुत गलत किया. मुझे जब पता चला तब तक पूरा जाल में फंसा था वो. होनी को कौन टाल नहीं सकता. अच्छा हुआ मैं वहां से भागी, नहीं तो आज मैं. पूर्ण दिवस त्याच्या आठवणीत आसवं ढाळण्यात गेला. एका एका क्षणाची तिला आठवण येत होती. सहवासाचा प्रत्येक क्षण डोळ्यापुढे तरळत होता. प्रत्येक श्वासाचं स्पंदन प्रेमाचं भरतं रुजवत होती. अनेक सुख स्वप्न बघत रात्री सरत होत्या. भर दुपारच्या समयी उजाडलेली भर ज्वानीची रात्र, त्याच रात्रीच्या काळोखात पहाटे उगवलेलं चांदणं बघत स्वप्नांच्या नगरीत असणाऱ्या प्रेमसागरात बुडायचो आम्ही. कधीच स्वतःला आवरलं नाही, सावरलं नाही, दापलं सुद्धा नाही मनाला. स्वच्छंदपणे मोकळं सोडलं. स्वैरपणे बागडत होतो. खूप स्वातंत्र्य दिलं होतं. पण त्याच स्वातंत्र्यानं, त्याच्यावरच्या निस्सीम प्रेमानं, त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासानं घात केला. ते तिच्यासाठी भयंकर होतं. तिच्याच बहिणीच्या मुलीचा कोट्यावधी रुपयांसाठी सौदा करून त्याचा गळफास सोडवण्याचा त्याचा प्रयत्न त्याने यशस्वीरित्या सफल केला होता. पण तिने सावधपणे पावलं उचलली आणि चाणाक्षपणे स्वतःची आणि राधाची त्याच्या तावडीतनं सुटका करून घेतली होती. हवेली सोडून तिला 5 वर्ष झाली. राधा 10वीला, सारंग 5वीत शिकत होता. सारंगच्या आणि तिच्या नावावर बँकेत पैसा पडलेला होता. सोनं लॉकरमध्ये होतं. 2-3 महिन्यानं ती ATMद्वारे बँकेत व्यवहार चालू ठेवायची. 1 महिन्यानंतर तिने हवेलीतल्या वॉचमनला कॉल केला. त्याच्याकडून बरीचशी माहिती मिळाली. अजूनही त्याच्याकडे किंवा हवेलीत कोणी चौकशीला आलं नव्हतं, कारण त्याचा पत्ता, आयडेंटिटी तिथली नव्हती. वॉचमन तिच्याकडे पगार मानत होता. 3 महिन्यापासून साहेब पण नाही आले आणि पगार पण मिळाला नाही असं म्हणाला. आणि नंतर तिला कळालं की ती हवेली सारंगच्या नावावर केलेली होती. आता तिला सावधगिरीनं पावलं उचलायला लागणार होती. एक वेळ जायचं, सारंगच्या नावावरचे पैसे इथल्या बँकेत वर्ग करून घ्यायचे. त्या दिवसाची ती वाट बघत होती आणि एक दिवस तिने ते काम केलं. सारंगच्या नावावरचे आणि तिच्या नावावरचे सगळे पैसे इकडच्या बँकेत वर्ग करून घेतले. राहिला प्रश्न दागिन्यांचा. तिला स्वतःला जावं लागणार होतं त्यासाठी. करोडोची संपत्ती तिच्या नावावर झाली होती. सारंगच्या नावावर बऱ्याच खात्यामध्ये करोडोची रक्कम जमा झालेली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सायमन भारस्कर लिखित 20व्याची भाकर ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.